ओके पुन्हा एकदा मोदी जिंकत आहे तुमचा पराभव. मला असं वाटतं हे सर्वे जे आहेत याच्याविषयी सातत्यानं काही हे खरेच असतात किंवा हे उतरतातच याच्यातला काही भाग नाही. ओव्हरऑल जनमताचा कौल जर घेतला तर निश्चित हे सर्वे खोटे पडतील अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल असा एक आत्मविश्वास आमच्या मनात आहे. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा पहिल्या दिवशीचा प्रचार आणि शेवटच्या दिवशीचा जर प्रचार बघितला तर स्वतः देशाचे पंतप्रधान प्रचाराच्या पातळीवर एकदम घसरल्याचे दिसते. मला असं वाटतं हे आत्मविश्वास कमी होण्याचं प्रमाण आहे. जनमत दूर जाण्याचं हे एक मनाला कळालं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या स्पष्ट दिसतात. त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जे जे सर्वे जरी असले तरी मला वाटतं हे सर्वे होल ठरतील. या संदर्भात कालच इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये झालेली आणि या बैठकीमध्ये जवळपास इंडिया आघाडीला 295च्या आसपास जागा मिळतील अशा प्रकारचं एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रात पण शिवसेनामध्ये तुम्हाला जे काही अपेक्षित होतं ते सध्या एक्झिट पोलच्या दृष्टीनं दिसत नाहीये. महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल हे निश्चित मोठं यश मिळवणार आहे. कारण जे लोक शिवसेनाच नाही नकली शिवसेना म्हणत होते आणि या सगळ्या सर्वेच्या आधारावर जे दिसतंय मी म्हणाले दिसतं याच्यापेक्षा सुद्धा पुढे निश्चित आम्ही जाऊ. कारण पुन्हा एकदा सांगेल की जनमत ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वामागे या महाराष्ट्रातलं उभं आहे वाटतं हे फक्त शिवसेनेपुरतंच यश मर्यादित राहणार नाही तर महाविकास आघाडी काँग्रेस पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा यश मिळून देईल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे. सर्वेच सांगतात की 50%च्या वर जागा महाविकास आघाडी मिळणार. ज्या सर्वेवर आमचा विश्वास नाही आणि असं जनरली 30-32 जागेच्या वर पुढे महाविकास आघाडी जाईल अशा प्रकारची स्थिती ओव्हरऑल रिव्ह्यू जो येतोय वेगवेगळ्या पद्धतीनं शासकीय अशासकीय वेगवेगळ्या एजन्सी संस्था कारण याच्यातल्या बऱ्याच ज्या सर्वे करणाऱ्या कंपन्या या भाजपच्या बटीक आहे मोठ्या प्रमाणावर. मला असं वाटतं की हे 6 वाजता कधी दाखवतो एवढी घाई सगळ्यांना झालेली होती. 6 वाजता इलेक्शन संपल्या यांच्याकडे सर्वे येतात एवढं जनमताचं यांना कळतं. एखादा रिपोर्टर जर एवढा जनमत जर समजून घेत असेल तर मला वाटतं रिपोर्टरला विचारून सगळ्या निवडणुकीचे निकाल आलेले बरे. पण एक गोष्ट सर्वात पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी की गेल्या वेळेस युतीला म्हणजे भाजपला आणि तुमच्या युतीला ज्या जागा 42-44 होत्या यावेळेस बऱ्यापैकी कमी झालेल्या आहे. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी मुसंडी मारता. मारणारच आहे ना मारणारच आहे. भारतीय जनता पार्टी 100% महाराष्ट्रात पण कमी होणार आणि देशात पण कमी होणार. 100% कमी होणार आहे. जे भारतीय जनता पार्टी 400 पार म्हणत होतं कुठे 400 कुठेतरी आहे का एखाद्या तरी एजन्सीचा सर्वे का 400 पार जर तो नसेल हाही नसेल याच्याही खाली जाऊ शकेल भारतीय जनता पार्टी. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये उदाहरण कर्नाटकामध्ये शॉकिंग आकडे दाखवलेले आहेत. कर्नाटकात मागच्या लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं आणि आता यावेळेस काँग्रेसचं राज्य आलेलं मेजॉरिटीनं आलेलं आहे आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं एक दिलेले आश्वासनं या कर्नाटकात पूर्ण करते ते जर बघितलं तर निश्चित या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने जनमत आहे. आणि हे जनमत असतानाच रेवन्नासारख्या केसेस ज्या कर्नाटकामध्ये झालेल्या आहेत तो जर बघितला तर भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातच सगळ्या गोष्टी करते. स्त्रियांचा सन्मान याचा सन्मान आणि मग 3-3 हजार स्त्रियांच्या याच्यातले पेंटर जर बाहेर येत असेल तर भारतीय जनता पार्टीनं काय केलं आणि म्हणून त्या रेवन्नाचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या यशावर सुद्धा कर्नाटकात 100% होणार. नवे दक्षिण भारतात होणार अशा प्रकारची स्थिती म्हणून शॉकिंग आकडे निश्चित येतील. देशामध्ये हे जे आकडे सांगतात तुमचा विश्वास का वाटतोय का की सत्ता स्थापन करण्यासाठी जे आकडे इथे दाखवत ते अडचणीचे भाजपला ठरू शकतात मोदींना ठरू 100% भारतीय जनता पार्टीला हे आकडे अडचणीचेच ठरणार आहे. आताच्या घडीला भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत मिळवू शकत नाही.
या विषयावर आम्ही ठाम आहोत. आपल्या पण विदर्भामध्ये सुरुवातीपासूनच विदर्भामध्ये भाजपचे फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील ते विश्वास दाखवत होते की 35-40च्या पुढे आम्ही जाऊ शकतो. आणि काही जण असं सांगतात की ते 35 पर्यंत, काही पण सांगतात 35 जण आहेत. आघाडी त्यांची जी काय आहे युती ती मिळून सुद्धा 35 होणार नाही. मी तुम्हाला 100% सांगतो, विदर्भामध्ये तर सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचं नुकसान होणार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, परंतु ते काही राज्याचे नेतृत्व असं नाही मानतात. नेतृत्व एक वेगळ्या प्रकारचं असतं, सर्वमान्य असतं, जनतेत रुजलेलं असतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतील 35-40, मी म्हणतो 35 त्यांचे सगळे जे त्यांनी जमा केलेले आहेत ना ते मिळून सुद्धा होणार नाही. आघाडीच्या बैठकीमध्ये, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये असंही झालं की ईव्हीएम वर लक्ष ठेवा असं एक सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्याचा अर्थ काय घ्यायचा? ईव्हीएम वर साशंकता सगळ्यांचीच आहे. जो मतदान झाल्यानंतरचा मला वाटतं C-17 फॉर्म असतो, हाही याच्याविषयी मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मोठी चर्चा झालेली आहे. परंतु जनरली आता आम्ही मतमोजणी करताना जो फॉर्म आहे तो त्या काउंटिंग एजंटकडे ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. जो मतदान समजा ज्या बूथवर जे मतदान झालेलं आहे त्याचं फॉर्म आमच्या पोलिंग एजंटने त्याच्यावर सही केलेली, त्याची कॉपी आम्हाला मतदान अधिकाऱ्यांनी दिलेली, ती व्हेरीफाय करणं हे पोलिंग एजंटचं काम राहील. कारण समजा हा 101 नंबरचा बूथ आहे माझा, तर या 101 नंबरचा पेपर माझ्याकडे आहे. 101 नंबरच्या बूथवर आता आम्हाला टेबलच्या ज्या राऊंड आहे त्याच्यावर अंदाज आलेला आहे की कोणत्या टेबलवर कोणत्या बूथची नोंदणी होईल, हे आम्हाला जनरली अंदाज आलेला आहे. कारण हे काही नवीन काम नाही आहे आणि म्हणून आम्ही त्या पोलिंग एजंटला तशा पद्धतीनं सूचना देतोय की जो C-7 जो फॉर्म आहे त्याच्यावर जेवढं मतदान झालंय तेवढंच व्हेरीफाय करा. अशा प्रकारच्या सूचना आम्ही पोलिंग एजंटला देतोय. आणि या अँगलनी सगळ्या ज्या वोटिंग मशीन्स आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जेवढं मतदान अधिकाऱ्यांनी त्या दिवशी सही घेऊन आम्हाला कळवलेलं आहे तेवढंच आहे, त्याच्यात कमी आहे जास्त व्हेरीफाय करणं हे काम मतदान प्रतिनिधींचं, काउंटिंग एजंटचं काम राहील. मला असं वाटतं मी फक्त संभाजीनगर नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शिवसेना असेल महाविकास आघाडीच्या पोलिंग एजंटना ही सूचना करेल. तुमचा सर्वच विश्वास नाही, मात्र एक गोष्ट त्यात तुम्हाला सुखावणारी आहे ती म्हणजे शिंदेंना खूप कमी जागा मिळत आहे, अजित पवारांना तर 0 दाखवण्यात आलेली आहे. कसं बघताय याकडे तुम्ही? मला असं वाटतं कोणाला 0 मिळतात किंवा कोणाला किती मिळतात याच्याशी फार आम्हाला घेणं नाही. राजकारणात आम्ही बोलत असू, परंतु सगळ्यात आधी आम्हाला यश मिळवणं आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. समोरचा अपयशी ठरतो की काय करतो, आता ज्या अर्थी आम्हाला यश मिळतंय त्या अर्थी जे भारतीय जनता पार्टीनं कारस्थान मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात रचलेलं याच्याविषयी रोष जनतेच्या मनात आहे. लोकसभेत तर तो निघेल आणि विधानसभेत तर याच्याही पुढे जाऊन निघेल, एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही 4-5 वेळा एक मुद्दा उपस्थित केला होता की मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर, पाणी नाही, चारा नाही, मधल्या काळात अवकाळी पाऊस झाला त्याची मदत नाही, आणि अद्यापर्यंत सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही त्यासाठी आचारसंहिता थोडं शिथिल करावी अशी आयोगाला, पण त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही. हे दुर्दैव आहे आपल्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्राचं. मी म्हणेल इथं बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. मुख्यमंत्र्याला याविषयी किती ब्रीफ होतं मला माहिती नाही, परंतु मला असं वाटत नाही त्यांना ब्रीफ चांगल्या पद्धतीनं होतं. फक्त त्यांनी त्यांच्या स्टाईलने टँकर वाढवा एवढ्या सूचना केल्या. टँकर वाढवणं म्हणजे टंचाई दूर होत नसते. खरं तर टंचाई आराखडे तयार असले पाहिजे, एक तालुक्याचे असले पाहिजे, जिल्ह्याचे असले पाहिजे, विभागाचे असले पाहिजे. पाण्याचं प्रमाण काय, पाण्याचा साठा काय कुठे, त्याचं युटिलाइज कशा पद्धतीनं करायचं हे कुठेही झालं नाही. जनावरांचा चारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. आज पर कॅपिटा कशा पद्धतीनं माणसाला, मनुष्याला, जनावराला पाणी लागतं, त्याचा साठा आपल्याकडे आहे का, नसेल तर तो सप्लाय कसा करायचा, या सगळ्या गोष्टीची गरज असते. पण हे कुठेही झालेलं नाही. टंचाई कृती आराखडा कुठेही तयार झालेला नाही. टंचाईची परिस्थिती शेतकऱ्याने इथे पिंपळखोट्या गाव संभाजीनगर तालुक्यात इथल्या एका शेतकऱ्याने दाभाडे नामक शेतकऱ्याने आत्महत्या केली. दुर्दैव आहे, बँकेने कर्ज मंजूर करतो म्हणून त्याची प्रॉपर्टी त्याच्याकडून गहाण खत करून घेतलं. हे करून घेतल्यानंतर सुद्धा त्याला कर्जाचं डिस्बर्समेंट केलं नाही. एकीकडे सरकार सांगतं सिबिल तपासणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावा. या बँकेच्या अधिकाऱ्यांनी सिबिल या शेतकऱ्याचं नीट नाही, या कारणात थोडं 2-4 पॉईंटचा सिबिलचा त्याचा इश्यू होता.
याचं कर्ज मंजूर केलेलं नाही. खरं त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे या अधिकाऱ्यांना, परंतु तसं होताना दिसत नाही. वैजापूरमध्ये सुद्धा आत्महत्या झाली. मागच्या 1 जानेवारीपासून या मराठवाड्यामध्ये जवळपास 260-62 आत्महत्या आता झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभरात 7 बैठका घेणार आहेत दिल्लीत. ईशान्येकडच्या राज्यातल्या चक्रीवादळ आहे त्याचा आढावा घेणार आहे. उष्णतेच्या देशभरातील उष्णतेच्या लाटेचा आढावा घेणार आहे. तुमची काय अपेक्षा आहे? मला असं वाटतं 3 महिने काय केलं, देशाचे पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रात 30 सभा घेत होते. तर पंतप्रधानांनी एवढ्या सभा घेणं गरजेचं आहे का? त्यांनी तर खरं तर देशाच्या कारभाराकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण मागच्या 3 महिन्यात या कोणत्याही कारभाराकडे लक्ष दिलेलं नाही पंतप्रधानांनी. आता बैठका घेतात, आचारसंहितेच्या कारणाने पुन्हा काहीतरी सांगतील, कारण सातत्यानं आचारसंहिता शिथिल करावी. आता निवडणुका झालेल्या आहेत, काही प्रमाणात तरी शिथिल होण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधानांनी अशा बैठक घेत असेल तर त्यांचा शुभेच्छा आहे, परंतु या बैठकीतून काहीतरी निघावं ही पण अपेक्षा आहे. काल काँग्रेसचे नेते मराठवाड्यात येऊन दुष्काळ पाहणी केली, त्यावेळी त्यांनी एक मागणी केलेली आहे की कर्जमाफी करा, वीज बिल वसुली थांबवा आणि शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या, सोबतच जे पीक कर्ज पाहिजे त्याची अडवणूक करू नका, अशा 4 मागण्या केलेल्या आहेत. त्या संदर्भात तुम्ही मागणी करणार आहात का? आणि आता उद्या मतदान झाल्यानंतर, मतमोजणी झाल्यानंतर तुमची त्यानंतरची भूमिका काय राहील? नाही, मी उद्याच इथल्या लीड बँकेकडे, जिल्हा बँकेकडे उद्याच मी जाणार आहे. आचारसंहिता जरी असली तरी त्यांच्याकडे जाऊन त्यांना जाब विचारणं काही गुन्हा नाही आहे. त्यामुळे मी उद्या जिल्हा बँक आणि जी इथली लीड बँक आहे महाराष्ट्र बँक यांच्या आणि कृषी विभाग या 3 ठिकाणी जाऊन या संदर्भात आढावा निश्चित चर्चा करणारे संबंधित अधिकाऱ्याशी. कारण सरकार कर्जाचं घोषणा करते, पण प्रत्यक्षात हे कर्ज द्यायची जबाबदारी त्या बँकांची असते. बँका, विशेषतः व्यावसायिक बँका, शेतकऱ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ करतात. जिल्हा बँक एक चांगल्या पद्धतीनं काम करतात. संभाजीनगरात तरी आमची जी जिल्हा बँक ही चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदतीचं काम करत असते. कृषी विभागाने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. बी बियाणं मिळत नाही. बी बियाण्याच्या थैल्या ज्या 700-800 रुपयाला, ज्या 1400 रुपयाला दिल्या जातात त्याची पावती दिली जात नाही. लिंकिंग केलं जातं, ह्या नेहमीच्या तक्रारी आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन हे बियाणं बोगस वगैरे ठरू नये ही एक भीती शेतकऱ्याच्या मनात असते. या सगळ्या विषयावर सरकारचं कोणतंही सध्याच्या घडीला नियंत्रण नाही. कृषी आयुक्तांची जी बदली होती ती तडकाफडकी करण्यात आली आणि अशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही ज्वलंत आहेत, त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. कृषी मंत्री बाहेर, मुख्यमंत्री फार मी सांगितलं ना, कृषी विभागाचा कारभार, मी कोण कुठे गेलं याच्याविषयी बोलणार नाही. ज्याला त्याला खाजगी जीवन जगण्याचा अधिकार आहे, परंतु एक प्रशासन, एक यंत्रणा ही ऍक्टिव्हेट असली पाहिजे ना. मंत्री नसला म्हणून काही यंत्रणा नसते अशातला थोडी भाग आहे. आपल्या एक यंत्रणा ठरलेली आहे. पण कृषी विभाग मला असं वाटतं बड्या बड्या खाजगी बी बियाणं कंपन्याची दलाली करण्यात गुंतलेलं आहे महाराष्ट्रातला आत्ताच्या घडीला. बोगस बियाणं आणणाऱ्या लोकांना संरक्षण देण्यात गुंतलेलं आहे. आणि असं जर गुंतलं असेल तर कोणाच्या पाठिंब्यावर आहे हा माझा प्रश्न आहे. कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय एवढं कोणी हिंमत करत नाही. चला बंद करा आपला.